बोलला नाही. कुठे आता संकट आलेलं नाही. मला वाटतं 2-3 ठिकाणी हा टाय होता, तो जवळपास आता संपलेला आहे. आज नाशिक जळगाव झालं म्हणजे बहुतेक ठिकाणी 90% 100% ठिकाणी हा सगळा प्रश्न संपणार आहे. आणि आता मी महायुतीमध्ये लढणार आहोत. कुणी आमचा बंडखोर या ठिकाणी राहणार नाही. आणि मी पुन्हा आपल्याला सांगेल की 17च्या 17 जागा, एकही जागा विरोधी पक्षाला या ठिकाणी मिळणार नाही, मिळणारच नाही. त्यांना किती बोलबच्चनगिरी करू द्या, काही बोलू द्या, पण लोक त्यांच्या पाठीशी नाही. आता घोडे बाजार चाललाय, गधे बाजार चाललाय, वाटेल तशी वायफाय, प्रत्येक निवडणुकीवर ते हारताय. पश्चिम बंगालमध्ये इतका दारुण पराभव झाला तरी पण काहीतरी आहेच त्यांचं. पेट्यांमध्ये खराबी आहे, आम्ही राजीनामा देणार नाही दिदी म्हणतायत. तिकडून आपले राऊत साहेब वाटेल तसे मुक्ताफळं, राहुल गांधी वाटेल तसे मुक्ताफळं उधळत आहेत. पण लोक तुम्हाला स्वीकारत नाही. लोकांनी स्पष्ट तुम्हाला नाकारलेलं आहे. आणि आता नाही, पूर्ण देशभर, इथेच नाही सगळ्या देशभर. मग हे झालं की तसं, ते झालं की तसं, बॅलेट पेपर बटनवर घ्या, मग बोटवर करून घ्या. मला वाटतं आता त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. देशामध्ये कुठेही कुठलंही राज्य आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकामध्ये बघा, त्यांना कोणी स्वीकारणार नाही. काँग्रेसचा पुरता बँड वाजलेला आहे. आणि आपल्याकडचे बोलबच्चन आहेत त्यांचं तर काहीच ठिकाणा राहिलेलं नाही. भाऊ, पण एवढं सगळं पोषक वातावरण महायुतीच्या बाजूने आहे. असं असताना 2 उमेदवारांची बंडखोरी रोखण्यासाठी 3-3 मंत्र्यांना 3-3 4-4 दिवस लक्ष घालावं लागतं. हे तुम्हाला विरोधाभास नाही वाटत का? म्हणजे अजिबात विरोधाभास नाही. त्यांचंही तुम्हालाही माहिती इथली परिस्थिती काय. ते सक्षम उमेदवार आहेत. त्यांनाही वाटतं की मी निवडून येणारच आहे, आपल्यालाही वाटतं निवडून येणार आहे. आता पक्षाने निर्णय घेतलेला आहे. ही जागा महायुतीमध्ये शिवसेनेला सुटलेली आहे, बरोबर आहे. आधी त्यांचा त्या ठिकाणी उमेदवार होता शिवसेनेचा, त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की भाजपाला जागा घ्या. पण ते आता वाटाघाटीमध्ये सुटू शकलं नाही. आपल्यालाही कल्पना आहे, त्यांनाही कल्पना आहे. आता मग शिवसेनेला जागा सुटल्यावर त्यांनी अधिकृत उमेदवार दिल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही बंडखोरी करावी, आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करावी, हे काही मला वाटतं अपेक्षित नाही आहे. आणि म्हणून आम्ही त्यांची समजूत घातली. आमचे तेही मोठे ताकदवार कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यामुळे आम्हाला सगळेच जवळचे आहेत. आणि म्हणून आम्ही त्यांची मनधरणी करून या ठिकाणी आज त्यांना जाहीर पाठिंबा द्यायला लावलेला आहे. पण महायुतीचे मतदार त्यांना मतदान करणार नाही अशी काही भीती आहे का तुमच्या उमेदवाराला? मला वाटतं भीतीचा प्रश्न नाही, पण आम्हाला असे उमेदवार एकदा ते जर आमच्यापासून दूर गेले तर मग दूर जातात. आम्हाला त्यांना दूर जाऊ द्यायचं नाही आहे. आम्हाला सगळं संघटित राहायचं आहे या ठिकाणी. आणि म्हणून आम्ही त्याची मनधरणी करू. कारण ते आमच्या घरचे लोक आहेत, ते काही परके नाही आहेत. तर गणेश गीते माझ्यावर रोज असतो. नाशिकला आलं की कोण असं गणेश असतो ना, मग मी त्याला सांगू शकतो हक्काने, 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, ठीक आहे, 3ऱ्या दिवशी गेल, अजिबात चालणार, मान्य करतील.